हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आय होप सगळे मजेत असाल, मजेतच राहा, सगळे आनंदी राहा। तर आज मी तुम्हाला माझी रोजची देवपूजा, साधी देवपूजा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचसोबत काही देवपूजेचे साधे सोपे नियमसुद्धा सांगणार आहे, जे आपण देवपूजा करताना काही चुका करत असेल किंवा काही गोष्टी, तर ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नसेल ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करते। सगळ्यात आधी मी जे देव आहे, देवघरामध्ये जितके सगळे देव आहे ते एका ताटामध्ये काढून घेत असते, कारण रोजची पूजा करताना सगळे देव आपल्याला एकदा ताटात काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर जो आपला देवघर असतो ते आपला ईशान्य कोपऱ्यामध्येच असावा, कारण घरामध्ये जी ईशान्य दिशा असते, ईशान्य कोपरा असतो ना, त्या कोपऱ्यामध्येच आपलं देवघर असावं। एकतर ईशान्य कोपऱ्यामध्ये जर तुम्हाला तिथे जागा नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला सुद्धा ठेवू शकतात देवघर। आणि देवघर हे आपलं लाकडीच असावं, आणि देवघर हे आपलं उंच पण नसावं आणि जास्त छोटं पण नसावं, कारण आपण मांडी घालून बसून पूजा करू शकतो असं असावं। नेहमी मांडी घालूनच देवपूजा आपल्याला करायची आहे। देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला सुद्धा एक आसन घ्यायचं आहे, आसनावरतीच आपण बसायचं आहे, कारण आपण जी देवपूजा करणार आहोत ती आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपण नेहमी आसनावरतीच बसावं। कारण आपण जर आसन घेतलं नाही तर आपली सगळी देवपूजा जी आहेत ती भूमी मातेला प्राप्त होते। त्यामुळे तर सगळ्यात आधी बघा, सगळा देवघर छान पुसून घेतलेला आहे। त्यानंतर आसन आथरून घेतले आहे, देवाला छान वस्त्र ठेवलेलं आहे। त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। दिवा देवाच्या साक्षीनेच आपल्याला देवपूजा करायची असते, तर दिवा प्रज्वलित करून घेतला आणि दिवा मी साईडला ठेवलेला आहे, कारण देवपूजा करताना हात वगैरे लागेल, धक्का लागेल त्यामुळे। त्यानंतर बघा, सगळ्यात आधी स्वामी महाराजांची पूजा आंघोळ घालायला घेते, कारण स्वामी महाराज सगळ्यात वरती आसनावरती असतात। त्यामुळे सगळ्यात आधी स्वामी महाराजांना पूजा करायला घेते, आंघोळ घालते। आंघोळ करताना आपण भरपूर चुका करत असतो, जसं की आंघोळ घालताना आपण एकत्रच सगळ्या देवांना आंघोळ घालतो, त्यामुळे आपल्या घराला दोष लागतो किंवा आपल्या घरामध्ये भरपूर अडचणी येतात। जसं आपल्याला एकमेकांचं उष्ट पाणी चालत नाही, तसं देवांनासुद्धा एकमेकांचं उष्ट पाण्याने आंघोळ घालायची नाही आहे। त्यामुळे आपण प्रत्येक देवाला तामणामध्ये घेऊन एक देवांना अशी छान आंघोळ घालायची आहेत, आणि ते पाणी आपण एका पात्रामध्ये किंवा भांड्यामध्ये काढायचं आहे, म्हणजे प्रत्येकाचं देवाचं आंघोळीचं पाणी दुसऱ्या देवांना लागत नाही। त्यामुळे त्यानंतर बघा, स्वामी महाराजांची छान आंघोळ घालून घेतली। त्यानंतर त्यांनासुद्धा एक वेगळं आसन आहे, त्यामुळे आसनावरती त्यांना परत विराजमान केलं। त्यानंतर जी तुळजाभवानी माता आहे ती स्वामी समर्थ महाराजांच्या बाजूलाच ठेवलेली असते, पहिल्या पायरीवरती। त्यामुळे मग पायरीनुसार मी देवांची मांडणी करत असते। रोजचे देव ज्या पायरीवरती ठेवत असते त्या पायरीनुसार देवाची मांडणी करत चालते। त्यानंतर तुळजाभवानी मातेलासुद्धा आसनावरती बसवलेलं आहे। त्यानंतर अन्नपूर्णा स्वामी महाराजांच्या उजव्या बाजूला असते, त्यामुळे मग अन्नपूर्णा माता ठेवते तिथे। आणि अन्नपूर्णा आपल्याला नेहमी तांदळामध्येच ठेवायची आहेत। आपल्या घरामध्ये अन्नाची कमतरता भासावी नाही, त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा ही नेहमी तांदळामध्येच विराजमान करायची आहेत। अन्नपूर्णा नेहमीच तांदळामध्येच असते, त्यामुळे त्यानंतर बघा, महादेवांची जी पिंड आहे ती मी दुसऱ्या पायरीवरती ठेवत असते। दुसऱ्या पायरीवर सगळ्यात मध्यभागी मी महादेवांची पिंड ठेवत असते। त्यानंतर गणपती बाप्पालासुद्धा त्यांच्या बाजूला मी विराजमान करत असते। त्यानंतर बघा, गाय वासरू सगळ्या देवांना मी जागच्या जागेवर विराजमान करून घेत असते। त्यानंतर जे माझा रंगनाथ आहे तो रंगनाथ मी सगळ्यात खालच्या पायरीवरती ठेवत असते। त्यानंतर रंगनाथाची छान अशी आंघोळ घालून घेतली, आणि रंगनाथ जे आहेत त्यांनासुद्धा छान असे वस्त्र मी शिवलेले आहेत स्वतः। तर ते वस्त्र मी रोज बदलत असते किंवा रोज त्यांना वस्त्र मी घालत असते, आणि वस्त्र आता घालायची खूप सवय झालेली आहेत, त्यामुळे त्यांना वस्त्र घातल्याशिवाय मला काही चैन पटत नाही, आणि खूप छान दिसतं वस्त्र घातल्यावरती बाळकृष्ण महाराज। त्यामुळे आता छान त्यांना वस्त्र घालून घेतलं। आणि त्यानंतर हे जे शंख आहेत, हे दक्षिणामुखी शंख जे असतं, दक्षिणावरती जे शंख असतं ते आपण नेहमीच पाण्याने भरून ठेवायचं आहे, रिकामं ठेवायचं नाही आहेत। पाण्याने भरून ठेवल्यावर दक्षिणामुखी जे शंख असतं त्याचं टोक ते नेहमी उत्तरेकडेच असावं। जे घरातली सगळी जी निगेटिव्हिटी असते ती सगळी उत्तरेकडे ठेवायची, उत्तरेकडे त्याचं टोक ठेवायचे, म्हणजे घरातली सगळी निगेटिव्हिटी निघून जात असते। त्यामुळे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे शंख ठेवायचं आहे देवघरामध्ये। त्यानंतर बघा, हे ज्या
कवड्या दिसत आहेत ह्या पिवळ्या कवड्या आहेत आणि ह्या मी देवघरामध्येच ठेवत असते। या पिवळ्या कवड्या लक्ष्मीच्या खूप प्रिय कवड्या असतात। लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय असतात, त्यामुळे देवघरामध्ये आपण जर लक्ष्मीच्या अशा प्रिय वस्तू जर ठेवल्या तर घरामध्ये कधीच लक्ष्मीची कमतरता भासत नाही, पैशाची सुद्धा कमतरता दिसत नाही। तर तुम्ही पिवळ्या कवड्या नसेल तुमच्या घरात तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही या पिवळ्या कवड्या खरेदी करू शकतात। आणि हो, आज अक्षय तृतीया सुद्धा आहे। तुम्ही या पिवळ्या कवड्या आज खरेदी जर केल्या तर घरामध्ये तुमच्या अखंड लक्ष्मीचा वास राहील। त्यानंतर बघा, पिवळ्या कवड्या ह्या ज्या आपल्याला त्याची पूजा करून आपल्याला तांदळामध्येच ठेवायच्या आहेत। पिवळ्या कवड्या तांदळामध्ये ठेवल्याने आपल्या घरामध्येच कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही। त्यानंतर हे जे कासव आहेत, कासव हे विष्णूचाच अवतार असल्यामुळे लक्ष्मी मातेचे जे प्रिय विष्णू भगवान असतात त्यांना आपल्याला विराजमान घरात करायचं आहे। त्यामुळे कासव जे असतं ते नेहमी आपल्याला तांदळातच ठेवायचं आहे। 2 कासव असतात, एक क्रिस्टल कासव असतं आणि एक धातूचं कासव असलं तर ते नेहमी आपल्याला त्यामागे अंक असतात, देवीचे लक्ष्मीचे अंक असतात, त्यामुळे अंक असल्यामुळे आपल्याला ते कासव तांदळामध्येच ठेवायचं आहेत। त्यामागे जर अंक नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये देखील ठेवू शकतात आणि कासवाचं तोंड हे नेहमी देवांकडेच पाहिजे। त्यानंतर पुढे जे तामणामध्ये जे पाणी भरून ठेवलं आहे, जल ठेवलेलं आहे, ते तुम्ही कोणत्याही पात्रामध्ये ठेवू शकतात। फक्त काचेच्या भांड्यामध्ये तुम्हाला हे पाणी ठेवायचं नाही आहे। त्यानंतर श्रीयंत्र देवघरामध्ये नक्कीच ठेवा। श्रीयंत्र हे लक्ष्मीचं आसन आहे, लक्ष्मी त्यामध्ये विराजमान असते। त्यामुळे लक्ष्मीचं आसन आपल्या देवघरात जर असलं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीची पैशाची कसलीच कमतरता देखील भासत नाही। त्यामुळे श्रीयंत्र हे प्रत्येकाच्या घरात असावं आणि त्यावरती एक कमळगट्ट्याची माळ देखील तुम्ही ठेवू शकतात, कारण कमळगट्ट्याची माळ देवीला लक्ष्मीला कमळगट्ट्याची माळ किंवा कमळाचं फूल खूप प्रिय असतं। त्यामुळे आपण कमळगट्ट्याची माळ अशी ठेवल्यामुळे अखंड लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्येच राहतो। आज अक्षय तृतीया आहेत, अक्षय तृतीयाची अशी देवपूजा मी केलेली आहेत। तुम्ही सुद्धा अशी देवपूजा जर केली रोजच्या रोज तर तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता भासणार नाही। त्यानंतर बघा, छान अशी सगळी देवपूजा करून झाली, त्यानंतर सगळ्यांना गंध लावून घेतला। गंध हा आपल्या करंगळीच्या बाजूचा जो बोट असतो त्यानेच आपल्याला गंध लावायचा आहे। तुम्ही देवी असतील तर तुम्ही त्यांना हळदी कुंकू वाहू शकतात आणि जे देव असतील त्यांना अष्टगंध लावू शकतात। त्यानंतर बघा, सगळ्या देवांना छान फुलं वाहून घेतलेली आहेत। फुलं आपल्याला वाहिल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटतं ग देवघरामध्ये। देवांना छान छान फुलं वाहिली की देवघर आपलं अगदी छान प्रसन्न आणि खूप छान वातावरण होतं घरामध्ये। तर फुलांना छान फुलं वाहून घेतलेली आहेत देवांना। आणि त्यानंतर जी देवी तुळजाभवानी आहे, जी आमची कुलस्वामिनी आहे, तिलासुद्धा मी छान वेणी आणलेली होती। तर 2 वेणी होती, एक तुळजाभवानी मातेला वाहिलेली आहे, त्यानंतर दुसरी जी आहे ती महादेवांना आपली जी वेणी आहे ती वाहिलेली आहे। त्यानंतर सगळ्या देवांना छान फुलं वाहून घेतलेले आहे। आणि पुढचं म्हणजे देवघरासमोर आपली एक रांगोळी नेहमीच असावी। रांगोळी काढता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पावलं तर काढायचीच आहे। घरामध्ये देवघरासमोर नेहमी लक्ष्मीचे पावलं असायलाच हवे। तर अशा पद्धतीने छान मी लक्ष्मीचे पावलं आणि तुम्ही स्वस्तिक किंवा ओम देखील काढू शकतात। छान पद्धतीने रांगोळी काढून झाली। त्यानंतर रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू तांदूळ वाहून घ्यायचे आहेत। हळदी कुंकू तांदूळ वाहिल्याने आपल्या घरामध्ये जे पावलं असतात देवीचे त्यावरती आपल्याला अशी पूजा करून घ्यायची आहेत। रोज एक रांगोळी आपल्या देवघरासमोर आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला काढायची आहेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा नेहमी सतत वास राहील। लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न राहील आणि तिचा नेहमीच आपल्यावरती अखंड प्राप्ती राहण्यासाठी अशी देवपूजा करायची आहे। नंतर दिवा धूप अगरबत्ती लावून आपल्याला देवपूजा करायची आहे। छान पूजा करून झालेली आहे अक्षय तृतीयाची। कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा।